यूट्यूबला करणार आहे बाई. जोपर्यंत पूर्ण हिंमत हारत नाही ना तोपर्यंत मी येणार इथं. पहिली बुकिंगची ओपनिंग झालेली आहे. पहिली बसलेली आपल्याला 17 किलोमीटरचे बांधणे पालेवाडी रोड. आता बघू कस्टमर किती वेळ. कस्टमर पहिलंच मेसेज करून सांगतोय की आपण ॲपमध्ये जेवढं दाखवलं त्याच रेटने जाऊ म्हणून. म्हटलं चालतंय. म्हटलं आता काही लोकेशन टू लोकेशन ड्रॉप करू म्हटलं त्यांना. म्हटलं ते बी चालेल म्हणले. लोकेशनच्या पुढं मागं झालं की परत रेट वाढतोच मग त्यावेळी. आता बघू किती दाखवते आपल्याला, किती फेअर मिळतोय आणि पुढचा दिवस कसा जातोय आजचा बघू आपण. $385 दाखवतोय. 285 दाखवतोय. बाणेरचा ड्रॉप झालेला आहे आपला. बाणेरला आपल्याला भेटलेले 17 किलोमीटरला $285. आज आपण एक नवीन मोहीम चालू करत आहे. आज कम्प्लिटली राईड सोडल्याच्यानंतर 10 मिनिटामध्ये राईड उचलली जायला पाहिजे. आता वाजलेले 11:03. आता याच्यापेक्षा 11:13 आतमध्ये आपल्याला पुढची राईड उचलायची. हे लोकल असू, मोठी असू, नाही तर कशी असू, पण वेळ व्हायला नाही घालायचा. फक्त एवढं आज मोहीम ठेवायची. आज संध्याकाळपर्यंत असा धंदा करून किती धंदा होतो हे बघू आपण आज. ठीक आपला बघा किती छोटा रोड आहे. 2 गाड्या जर आल्या तर त्या 2 गाड्या जाऊ शकतात का एवढ्या छोट्या रोडवर. सिंगल बॉडी रोड एवढ्या आतमध्ये पिकअपला यायला लागतं. 9471. ये जो ताता बड़ा है यहाँ पर 42 दाखवतो. दुसरी बुकिंग भेटली आपली. ड्रॉप पण झाला. एक 6 मिनिटामध्ये आपल्याला $45 भेटले. आता तिसरी बुकिंग बी $45 पडली आहे. बघू आपण हे पण किती मिनिटात ड्रॉप होते, किती मिनिटात पिकअप होते. 6252. दोन बुकिंग $45 भेटले लोकलला. 2 बुकिंगमध्ये $90 झाले. 4 किलोमीटरमध्ये 4 किलोमीटर जातात $70. त्याजावर $90 आपल्याला लोकलला भेटले. आता बघू याच्या पुढं किती अजून वाचतात. लोकल मारतोय का, लॉंग रूटची बसती कुठली, तर हे बघू आपण. का लोकलवरच काढता येईल. ही बी काढायला काय महाग नाही सरकणार. लोकल तर लोकल काढणं आपण टाईमप्रमाणे 10 मिनिटाच्या आतमध्ये बुकिंग उचलायची. चलेगा मग इधर बाहर दाबा के रखता हूँ. हाँ हाँ साइड में. कुछ मिलने वाला नहीं है ना. $46 दिखा रहे. हाँ ठीक है ना. और दे देना उसको. मी आलो लोकलच घेऊन. बानेरचे जे पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिसला आलो. पोस्ट ऑफिस बघायला गेलं तर परमातल्या साईडला साई रेसिडेन्सी म्हणून एक सोसायटी आहे. साई रेसिडेन्सीच्या आतमधल्या साईडला हे पोस्ट ऑफिस आहे. आता बघू इथनं त्याच मॅडमला रिटर्न घेऊन जायचं होतं. $46 दाखवले होते. आता रिटर्नला किती देतात बघू आपण. 1836. $116 दाखवते. एक सेकंड. आपल्याला लागोपाठ 3 बुकिंग पडल्या.
पहिली बुकिंग ते आजीला रिटर्न घेऊन आलो, त्यांनी 150 रुपये दिले. ते आजीला आजी 1 मिनटं 5 मिनिट अर्धा तासाच्या घरात थांबल्या त्या झेरॉक्सच्या मशीनमध्ये, त्याच्यावर त्यांनी पण 150 रुपये आपल्याला दिले. त्याच्यानंतर त्यांना सोडल्या तिथनंच डायरेक्ट कर्वेनगर पडली 15 किलोमीटरची. ती बुकिंग होती कम्प्लिटली आता 250 रुपयाची. 250ची सोडली की लगेच ॲडव्हान्समध्ये नरेगाव पडली. नरेगावला आलो. नरेगावातनं आता नांदेड सिटी पडली ॲडव्हान्सला. नरेगाव वाचलेली आपल्याला 128 रुपये. आता नरेगावातनं नांदेड सिटी म्हणून आले. नांदेड सिटी किती बसली बघू आपण. कुठे म्हणलं? 70. म्हणजे नरेगावातला टेम्पल म्हणता ना तुम्ही ते? मीटरने जायला लागलं म्हणजे तिथल्या तिथंच होतं. हा तेच म्हणतोय मी, तिथनं काय 2 किलोमीटरच्या अंतरावर होतं. मला वाटलं तुम्ही डायरेक्टली ते किती दाखवते फक्त. हे 87 रुपये दाखवते. आता किती लागतील? 6210. ऑनलाईन 85 दाखवते. आपण आलेलो मीटर पावती घेण्यासाठी. तर पावतीवर तुम्ही बघत असाल तर फक्त फेअर लिहिलं आहे, अमाऊंट लिहिली आहे 102 रुपये. आपल्याकडनं त्यांनी 250 रुपये घेतलेले. आता बघितलं त्याच्यावर कसं काय कळत नाही. बघा कोणाला कळत असेल तर तुम्ही बघा. हो, 1387 दाखवतो पेमेंट. आपल्याला लागोपाठ 2-3 बुकिंग एक्स्ट्रा पडल्या. आपल्याला जी बुकिंग नांदेड सिटीसाठी नेलेली त्याच बुकिंगने रिटर्न आणलं नरेगावात. त्यांचे झाले 200 काहीतरी 8 रुपये का 1 रुपये झालेले. त्याच्यानंतर वडगाव बुद्रुक बसली. वडगाव बुद्रुक सोडली की आपण जेवण करून आत्ता दाहिरी घेऊन आलो आहे कर्वेनगरमधनं. कर्वेनगरमधनं दाहिरी बसली 140 रुपयाची. आता इथनं बघू, संध्याकाळ व्हायला आली. आता इथनं कुठली पडते, किती वाचल काय माहिती नाही अजून तरी बघू. मीटरची पावती घ्यायला गेलो होतो कर्वेनगरला, त्याच्यामुळे वेळ लागला. आता बघू पुढचा धंदा कसा आहे काय नाही. रस्त्यावर म्हटलं मॅम फेअर 20 रुपये एक्स्ट्रा होईल. मला इथनं दाखवते नॅव्हिगेशन फेअरचं आणि इकडचं दाखवतं आहे. जे फेअर दाखवलं ना तुम्हाला 95 रुपये, ते इथल्या फेअरने दाखवलेलं आहे. असं गोल फिरून म्हणल्यावर 7 किलोमीटरची राईड व्हायला लागली. रोज आता मान्य आहे, पण फेअर पूर्ण फिरायचे पैसे वाढतात ना, किलोमीटर वाढते ना. आणि मला काय किलोमीटर किती तुम्ही गाडी फिरवली तर मला काही फेअर वाढवत नाही. आता तुम्ही ह्याच्या पुढे तुम्ही तिथं नाही होतं तर वारजालाही गेले ना तर तुम्हाला 95 रुपये दाखवले जाणार. आणि तुम्ही जर जागेवर जरी राईड चालू केले जागेवर जरी उतरले ना तरी तुम्हाला 95 रुपयेच पे करायला लावणार. ते 25 रुपये पे करायला नाही लावणार तुम्हाला.
रुपये दाखवतो, 102 रुपये दाखवतो मॅम. ₹253 दाखवतो. 253. 253. हो. रात्रीचे 9 वाजलेत. 9 वाजता बानेर म्हणजे वारज्यातनं शिवण्यातनं आपण बानेरला आलो होतो. बानेरवरनं आता आपल्याला रिटर्न एक 15-20 मिनटं झालं भेटली. रिटर्न भेटली डायरेक्टली बावधन भेटली 10 किलोमीटरची. आता बघू हा ड्रॉप करून किती धंदा होते. आपण CNGचं कसं आहे, टाकी जोपर्यंत मोकळी होत नाही तोपर्यंत करतोय ना, तसं यूट्यूबला करणार आहे बाई. जोपर्यंत पूर्ण हिंमत हारत नाही ना तोपर्यंत मी येणार इथं. ही टाकी फुल असते त्यावेळी आपण फुल चार्ज असतो, ज्यावेळी लो असते त्यावेळी पण मी फुल चार्ज राहूनच व्हिडिओ काढणार, एवढा कॉन्फिडन्स होणार. हॅलो 6884. एकच सेकंद होतो. 172 दाखवते. फोर दाखवते.